नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। आज आम्ही आलो आहोत आपला अष्टविनायकला 7वा गणपती जो महाडला विराजलेला आहे, ज्याला महाडचा राजा सुद्धा म्हणतात, तो आहे वर्धविनायक गणपती, जो इच्छापूर्ती आणि सर्वांची इच्छा पूर्ण करणारा व नवसाला पावणारा गणपती आहे। तर मग चला आता आपण जाऊया आणि आपल्या श्रींचं दर्शन घेऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। आम्ही महाड क्षेत्रामध्ये आलेलो, तिकडे पार्किंग फॅसिलिटी अवेलेबल आहे, फ्री पार्किंग आणि पेड पार्किंग दोन्ही आहे। आणि जर आता आपण इकडे येणार असाल तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे पासून खालापूर टोल नाका गेला की 3 किलोमीटरवरती आहे, जो आपल्याला पहिला एक्झिट मारायचा आहे। त्यानंतरच आपलं महाड क्षेत्र जे 1.5 किलोमीटरवरच लागेल एक्झिट मारल्यानंतर। तर आता आपण दर्शनाला जातोय, मंदिरामध्ये गर्दी तर नाही आहे, तर पटकन आता आपण दर्शन घेऊया आणि श्रींचा आशीर्वाद घेऊया। दर्शन घ्या। गणपती बाप्पा मोरया। तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे, श्रींचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे, त्यांचा आशीर्वाद सुद्धा घेतलेला आहे आणि खूप बरं वाटलं आहे, कारण की काय स्वयं आम्हाला ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्ही तिकडे नारळ वगैरे व्हा आणि श्रींचा आशीर्वाद घेण्याचा आम्हाला खूप छान लाभ झालेला आहे। आणि सोबत बाजूला दत्त मंदिर पण आहे, शनी मंदिर पण आहे, राहू केतू मंदिर वगैरे पण, आणि विठ्ठल रखुमाईचं पण मंदिर आहे। तर सगळ्यांचा आम्ही आशीर्वाद घेतलेला खूप छान वाटलेलं आहे आणि तुम्हाला पण विनंती की तुम्ही पण नक्की इकडे या आणि श्रींचा आशीर्वाद घ्या। आम्ही महाडच्या इथे गणपती दर्शनला आलेत। गणपती दर्शन खूपच छान झालं आहे। आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही म्हणून आम्हाला फोटो काढता नाही आला, पण तुम्ही या आणि बघून जावा। एकच
इकडचं मेन प्रसिद्ध लाडू प्रसाद म्हणून साजूक तुपातला बनवलेला मस्त छान प्रकाराने हा प्रसाद आहे. तिकडनं तुम्ही घ्या आणि लाभ उठवा. तसंच पूजाच्या थालीमध्ये आपल्याला रामदानाचे प्रसाद आणि मोदकाचे प्रसाद हे भेटत आहे. हे घ्या आणि तुम्ही जरूर येऊन इकडचं दर्शन घ्या. थँक्यू. श्रींचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला इकडे अन्नछत्राची पण सोय आहे. पण सध्या अन्नछत्र रिनोव्हेशनमध्ये असल्यामुळे अन्नछत्र सध्या बंद आहे, पण लवकरच ते चालू होणार आहेत. आणि सोबत धर्मशाळा व भक्तनिवास पण आहे. भक्तनिवासमध्ये काहीतरी 500 रुपये स्टार्टिंगपासून रूम्स अवेलेबल आहेत 3 व्यक्तींसाठी. म्हटलं जातं की विनायकांची जी आपली मूर्ती आहे ती या तळ्यातच इकडे आढळली होती. आपण जर श्रींच्या मंदिरात आलो तर आपल्याला बघण्यात येईल की श्रींचे जे गणपती आहे हे फार पुरातन आहे आणि त्याचं पण खूप जुनं मंदिर आहे. 1690मध्ये धोंडू पोळकर म्हणून जे व्यक्ती त्यांच्या साक्षात्कार झाला होता आणि ही मूर्ती मागे जे तळ आहे त्याच्यात ही स्वयंभू मूर्ती असल्यामुळे तिकडे ती मूर्ती सापडण्यात आली. 1725मध्ये कल्याणचे सुभेदार भिवळकर यांनी या मंदिराचे बांधकाम केले आणि मडगावही वसवलेले आहे. दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. श्रींचं दर्शन घेतलं आहे. खूप मनमोहक मूर्ती आहे. सोबत प्रसाद वगैरे पण घेतलेला आहे आणि आता वेळ झाली इकडे निघण्याची. तर आजचा ब्लॉग जो आपल्याला कसा वाटला तो आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भरपूर लाईक करा. ट्रॅव्हल अँड बनीला कमेंट अँड फॉलो करा. दर्शन खूप छान झालेलं आहे. आपण पण या एकदा इकडे येऊन इकडचा आशीर्वाद घ्या देवाची आणि येऊन फिरून जावं. गणपती बाप्पा मोरया. तर चला आता आपण निघूया आणि भेटूया आपण एका नवीन ब्लॉगवर. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.